तर आज आपण गरमागरम खमंग अशी पालकाची खिचडी कशी करायची तेच बघणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये खायला खरंच खूप मजा येते. खिचडी लावण्याकरिता कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी तांदूळ, अर्धा वाटी मिश्र डाळी घेतलेल्या आहे. तुरीची, मुगाची आणि मसूर डाळ आहे. तांदूळ व डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहे. यानंतर यातील पाणी निथळून 1 ते 1.5 वाटी पाणी, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि किंचित हिंग घालून मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत अर्धा जोडी पालक स्वच्छ धुवून ब्लांच करून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं. पाण्याला उकळी आल्यावर 4 ते 5 मिनिटे पालक त्यामध्ये राहू द्यायची आणि यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा घालू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे आणि हे पूर्णपणे गार झाल्यावर याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायची. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. तर इथे आपली खिचडी तयार आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून मोहरी, जिरं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करायची. कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे. गाजर ऑप्शनल आहे. गाजर हलकेसे सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचे. थोडेसे मटार घातलेले आहे. थंडीच्या सीझन मध्ये ज्याही भाज्या मिळतात त्या तुम्ही ते घालू शकता. आता थोडंसं मीठ, खिचडीमध्ये मीठ आहे. 1 चमचा धणेजिरे पूड आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचं. 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद सुद्धा घातलेली आहे. हे सर्व जिन्नस चांगल्यापैकी शिजल्यावर यामध्ये पालक प्युरी घालायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून साधारण 6 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची आणि यानंतर जी तयार खिचडी आहे ती घालायची आहे. हे चांगल्यापैकी मिक्स करून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे. यावर एक फोडणी द्यायची आहे. त्यासाठी 1 मोठा चमचा तूप गरम करून थोडंसं जिरं, आवडीनुसार लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्या आणि तिखट घालून खमंग फोडणी तयार करायची आहे. गरमागरम खिचडीवर घालायची. ही खिचडी तुम्ही लोणचं, पापड, कढी कशाबरोबरही सर्व करू शकता. गरमागरम खायला खूप मजा येते. तर या हिवाळ्यात नक्की ट्राय करून बघाल. कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.